पचनी पडावा पचनीच होत नाही. मी पराभव मान्यच केलेला नाही. त्याचं कारण असं आहे की पराजय झाल्याच्या नंतर मी घरी जाऊ शकलो नाही. मी घरच्यांना भेटू शकलो नाही, कार्यकर्त्याला भेटू शकलो नाही. कारण कार्यकर्त्याचे फोन आणि मेसेज आणि ते एवढं त्यांना हड झालं होतं की विचारतच नाही. ते पचनीच पडत नव्हतं. कोणी म्हणायचं मी आत्महत्या करणार, कोणी म्हणणार जीव देणार, कोणी अशा पद्धतीचे मोठ्या मोठ्याने आक्रोश होता. त्याच्यामुळं मी थेट नगरला गेलो. नगरला जाऊन पुण्यात थांबलो. आज मुंबईला आलेलो आहे. परंतु एन प्रकारे अशा पद्धतीची निवडणूक आमच्या कर्जत जामखेडनी कधी बघितलेली नाहीये. आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं जी निवडणूक झाली ती ही निवडणूक झालीच नाहीये. हे बिहारला लाजवेल अशी निवडणूक झाली, पश्चिम बंगालला लाजवेल अशी निवडणूक कर्जत जामखेडची झाली. आणि आम्ही कर्जत जामखेडची जनता अशा पद्धतीने कधी निवडणूक लढलेली नाहीये. अशा पद्धतीचं चित्र कर्जत जामखेडमध्ये आहे. त्याला मी आता हायकोर्टात जाऊन इलेक्शन पिटिशनच्या माध्यमातून न्याय मागणार. एक शेवटचाच प्रश्न सर, खरं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही सातत्याने इच्छा जी आहे ती भाजपच्या नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं वर्तवली जाते. महायुतीचे महत्त्वाचे नेते, प्रमुख नेते मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्या त्या पक्षाकडनं लॉबिंग केलं जातंय. देवेंद्र फडणवीस खरंच मुख्यमंत्री होतील की पुन्हा गेल्या वेळेस सारखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार यांचा पुन्हा पाट्याला? 2014ला देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते. मुख्यमंत्री झाले. 2019 पर्यंत मुख्यमंत्री होते. 2019ला देखील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे देवेंद्र फडणवीस होते. आणि त्यांच्याच नावावरती 161 जागा भाजप शिवसेनेला मिळाल्या. आणि त्यांच्या विरोधात देखील कट कारस्थान करून अनैसर्गिक महाविकास आघाडीचं सरकार आलं. आता पुन्हा 2024ला देखील भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये निवडणूक लढली. आणि प्रचंड प्रतिसाद मिळत जवळ 90% स्ट्राईक रेटनी 132-33 जागा जिंकलेल्या आहेत. मला असं वाटतं की निर्विवादपणे महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि म्हणून आता आमच्या महायुतीतल्या घटक पक्षांच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झालेली आहे. त्या बैठकीमध्ये देखील त्यांच्या नेता निवडीची प्रक्रिया पार पडलेली. आम्ही मोठा भाव म्हणून पूर्वी भूमिका होती, आताही भूमिका आहे. आता आमची देखील ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि निश्चित स्वरूपामध्ये लवकरच सरकार स्थापन होईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. प्राध्यापक राम शिंदे. खरं तर राम शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान माझा पराभव हा कटाचा भाग होता, अजित पवार आणि रोहित पवारांसाठी सभा घेतली असती तर काय, असा सवाल राम शिंदे यांनी विचारलाय. राजकीय सारीपाट्यामध्ये माझा बळी गेल्याचा आरोप देखील राम शिंदे यांनी केला. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांनी राम शिंदेंचा पराभव केला आणि त्यानंतर आता राम शिंदे यांनी हे गंभीर आरोप केले. राम शिंदेजी आज राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आहे. प्रीती संगमावरती रोहित पवार आणि अजित पवारांचा संवाद झाला, त्याच्यावरती तुम्ही आक्षेप घेतलाय की अजित पवारांनी कुठेतरी घरातली पारिवारिक सेटलमेंट केल्यामुळे कर्जत जामखेड मी हरलो. मला वाटतं आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं प्रीती संगमावरती झालेली भेट आणि कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दिलेली जी चर्चा आहे आणि दिलेलं उत्तर आहे की रोहित पवारांना सांगितलं की मी जर आलो असतो तर तुझं काय झालं असतं. मला वाटतं ह्याला निवडणुकीच्या पूर्वीचा हा धागा आहे. मला ही गोष्ट अगोदरच समजलेली होती, परंतु राजकारणात चर्चा असतात, विश्वास ठेवायचा नसतो. आणि शेवटी अजितदादांनी हे सांगितल्यामुळं आज मला त्याची अनुभूती आलेली आहे की त्यांनी जो काही कौटुंबिक त्यांचा करार झाला की आमदार रोहित पवारांनी बारामतीमध्ये लक्ष द्यायचं नाही आणि अजितदादांनी कर्जत जामखेडमध्ये लक्ष द्यायचं नाही, हा जो करार झाला त्यांचा, आणि हे जे माझ्या विरोधी कट कारस्थान रचलं त्याचा मला निश्चित स्वरूपामध्ये अनुभूती या संदर्भात आलेली की आमदार रोहित पवार यांनी स्वतः मतदान केलं नाही, त्याच्या कुटुंबाने मतदान देखील बारामतीमध्ये केलं नाही. आणि अजितदादांनी मी वारंवार मागून देखील सभा दिली नाही. मला काही वाटत नव्हतं, कारण अजितदादांनी मोठे नेते आहेत, अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांचाही पक्ष आहे, ते वेळोवेळी राज्यामध्ये त्यांना मागणी होत असेल मग कदाचित दिली नसेल वेळ, असं माझं मत होतं. परंतु अजितदादांनी आज बोलल्याच्या नंतर जाणीवपूर्वक कर्जत जामखेडला येण्याचं टाळलं, हे याच्यावरून सिद्ध झालं. त्याच्यामुळं मला खूप मोठं दुःख झालं.
हा महायुतीचा वरिष्ठ नेत्यांनी धर्म पाळला नाही ही माझी खात्री झाली. मी पक्षाला सांगितलं, नेतृत्वाला सांगितलेलं.